आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार मनोज वाजपेयींवर आरोप आहे की हे खूपच हट्टी आहेत. मनोजजी लहानपणापासूनचा हट्ट होता. झोपडीमधल्या शाळेत नाही शिकणार, गावामध्ये नाही राहणार. हट्ट होता की ॲक्टर बनणार, पण कोणाला काही सांगणार नाही, गुपचूप बनेन. हे मी नाही सांगितलं, म्हणून मी निघू शकलो. जर बोललो असतो, तर बोलले असते की कशाला तिकडे नाचायला जातोयस? तर त्यांनी मला ना कधी तिकडनं निघूच दिलं नसतं मग. त्यामुळे झालं असं, की 9 वर्षाचा असल्यापासून जेव्हापासून मी अमिताभजींचा बघितलाय ना जंजीर, तर मग तेव्हापासून मी अगदी तिकडनं निघालोच नाही. तोपर्यंत काही बोललोच नाही. एकदा असाच प्रयत्न केला होता, की मी विचारून तर बघूया, की हे लोकं काय समजतायत सिनेमाबद्दल, ॲक्टरबद्दल. तर बघायला तर खूप आवडतं माझ्या वडिलांना आणि ते बोलायचे देखील, की "अरे, अमिताभ बच्चन किती जबरदस्त ॲक्टर आहे. दिलीप साहेब किती चांगले ॲक्टर होते." आणि जेव्हा मी विचारलं, की "समजा तुमचा मुलगा गेला आणि चांगला ॲक्टर बनला तर काय वाटतं तुम्हाला?" त्यांनी भोजपुरीमध्ये सांगितलं, "ए नाचेगा वाला काम थोडी करेगा तू." तर मी समजून गेलो होतो. जर मी यांना सांगितलं तर मग यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका होईल. त्यानंतर माझी आई जी खूपच कडक आहे, ती मला मुलगा नाही मानणार. म्हणेल की हा माझा मुलगाच नाहीये. नाहीतर मला जाऊच नाही देणार. म्हणून मी हे सगळं माझ्यापर्यंत ठेवलं होतं. मग आई खूप मारायची का जेव्हा फिल्म बघायला जायचात तेव्हा? खूप मारायची. एकदा तर मी फिल्म बघायला गेलो होतो आणि परीक्षा जी होती ती 5 दिवसानंतर होती आणि माझी आई आणि वडील शहरात आले होते. तर मला विचारलं, "कुठे गेला होतास तू?" मी बोललो, की "एक फिल्म बघायला गेलो होतो." "अभ्यास करतोस की फक्त फिल्म बघत बसतोस?" मी बोललो, की "मी अभ्यास करून कंटाळलो होतो." तर थोडं अनवाइंड करायला गेलो होतो. तर तर माझ्या आईपासून खूप भीती वाटायची आणि माझ्या आईची भीती एवढी होती माझ्या कुटुंबामध्ये, की माझ्या आईची भीती माझ्या वडिलांनाही वाटायची. तर मला वाचवणारं कोणीच नव्हतं घरात. कारण सगळ्यात आधी तर माझे वडील माझ्या आईच्या आसपास सुद्धा दिसायचे नाहीत. जेव्हा ती भडकली असेल तेव्हा. तर तिचा धाक एवढा होता, की माझी आई आता काही महिन्याआधीच स्वर्गवासी झाली. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, तर जेव्हा ती कुठल्याही गोष्टीवरनं रागावली असेल, तर 6 भाऊ-बहिणींमध्ये कोणाची हिंमत नसायची त्यावेळेला, त्या रूममध्ये ते कोणी जातील म्हणून. तर माझी जी आई होती ती खूपच कडक होती. म्हणून मला भीती खूप वाटायची. म्हणून आणि वडिलांना वाटायचं की मुलाने डॉक्टर बनावं म्हणून. हो, मेडिकलची एंट्रन्स परीक्षा द्यायला गेलो. असा काय कमालीचा हुशार वगैरे नव्हतो मी. पण मला एवढी जास्त भीती होती, की जर मी जे काही उत्तरं लिहिली ती बरोबर निघाली, तर मी खरंच डॉक्टर बनेन मग. तर तर जे प्रश्न असायचे रजतजी, प्रश्न लिहिलेले आहेत, त्यात तुम्हाला काही ऑप्शन्स दिले आहेत, तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. तर लिटरली ज्या प्रश्नांची उत्तरं मला यायची, मी सरळ असं करून लिहायचो. म्हणजे अंदाजे मी उत्तरं लिहायचो. म्हणजे मी बरोबर उत्तरं नाही देणार. नाहीतर मला डॉक्टर बनावं लागेल आणि ॲक्टर नाही बनणार मी. तर मग एंट्रन्स परीक्षेत पास नाही झालो मी. पण माझा एक मित्र होता लहानपणीचा. तर तो काय त्याने सांगितलं, की "यार मी जातोय दिल्ली युनिव्हर्सिटीला. मी तिथे ॲडमिशन घेणार." माझा भाऊ तिथेच राहतो. मग मी म्हणालो, "मलाही घेऊन चल." तर तो म्हणाला, "पैसे आहेत?" मी बोललो, "माहीत नाही वडील किती देतील ते." तर रिझर्व्हेशन करावं लागेल. मला तर बाबा हे माहीतच नव्हतं, की जर ट्रेनमधून लांब जायचं असेल तर रिझर्व्हेशन करावं लागतं. तर मी विचारलं, "किती पैसे लागतील?" तर त्याने सांगितलं, की ₹50 लागतील. तर मी म्हणालो, "तू माझे दे. मी तुला नंतर देऊन टाकीन." तर मला तो काय म्हणाला, "हॅट साला भिकमंग्या माणसा, तू कधी देणार आहेस मला?" "चल मी असं करतो, तू ब्राह्मण आहेस तर मी तुला दान करून टाकतो." तर दक्षिणेच्या नावावर काय आहे, मला ते ₹50 कर्ज म्हणून दिल्ली मिळाले. आलात तर मी ऐकलं की एन-एस-डीमध्ये जायचा प्रयत्न केला. स्वप्न होतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायचं. हो, हो. खूप जास्त. आणि हाच विचार घेऊन गेलो होतो मी. कारण की मी जेव्हा बिहारमध्ये होतो, तर तेव्हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाबद्दल बोललं जायचं. नसीरुद्दीन शाहच्या इंटरव्ह्यूमध्ये, राज बब्बर साहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यात लिहिलं होतं की यात डिप्लोमा मिळतो. तर पहिल्यांदा मला असं वाटलं, "अरे यार, ॲक्टिंग केल्यानंतर डिप्लोमाही मिळतो?" तर मग इथे काय आहे माझ्या बाबांना काय आहे, मी मूर्ख असा बनवू शकतो की मला थिएटरमध्ये डिप्लोमा मिळालाय आणि मी कुठेही नोकरीसाठी अर्ज करू शकतो. हो. पण 4 वेळा एन-एस-डीने तुम्हाला रिजेक्ट केलं होतं. 4 वेळा? तेव्हा पण तुमचा हट्ट नाही सोडला. कारण की थिएटर करायचं होतं मला. आणि मला एवढं माहिती होतं रजतजी, की एन-एस-डी त्यावेळेला स्कॉलरशिप द्यायचे आणि राहायला हॉस्टेलसुद्धा देत होते. तर सगळ्यात पहिलं की एन-एस-डीमध्ये यासाठी जायचं होतं, जेणेकरून खायची आणि झोपण्याची व्यवस्था चांगली होऊ शकेल.
आणि त्यानंतर मग तुम्हाला एका ठिकाणी थिएटर करायला मिळेल. 3 ते 4 वेळेला मला त्यांनी ॲडमिशन नाही दिलं. पहिल्यांदा खूप गडबड झाली होती. पहिल्यांदा तर असं वाटलं, की माझं आता सगळं काही संपलंय, आता मी काय करायचं? पण हळू-हळू मंडी हाऊसमध्ये काम करता-करता बॅरी जॉन भेटले. मग त्यांच्याबरोबर थिएटर करायला लागलो. परंतु रिजेक्शन तर हे त्यासाठी मी थोडा हट्टी होतो, की कधीपर्यंत रिजेक्ट करताय ते बघूयाच. हो, हट्टीपणा तर प्रत्येक गोष्टीत दिसतोच आहे. शेखर कपूरने तुम्हाला रोल दिला डाकूचा हो. बँडिट क्वीनमध्ये. पण तुम्हाला असं वाटलं नाही, की मी कुठेच दिसलो नाही, मला कोणीच नोटीस नाही केलं? तो काळ असा होता, की जर तुम्ही डायलॉग बोलत नाही आहात, तर त्याचा अर्थ त्यापेक्षा चांगलं आहे, की तुम्ही कॅमेरापासून लांब राहा. त्यावेळी सायलेंट रोल्स किंवा सायलेंट परफॉर्मन्सची एवढी जास्त कदर नव्हती. आणि जर तुम्ही बघितलं तर मी दुसरा हिरो होतो बँडिट क्वीनमध्ये. पण त्यात जो पहिला हिरो होता निर्मल पांडे, त्याला तर एवढी सफलता मिळाली, की म्हणजे सगळे प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स बॉम्बेमध्ये त्याच्या मागे-मागे. आणि नंतर दुसरा जो रोल ज्याने केला होता मानसिंगचा, तो मी केला होता आणि कमालीची भूमिका केली होती. मला तर असं वाटतं खूप कमाल केली होती मी. पण 5 वर्ष अशी गेली, एक दिवस ना कोणी डायरेक्टर मला भेटायला आला, ना कोणी रोल दिला आणि ना कोणी माझ्याबद्दल एक शब्द लिहिला. आणि त्या फिल्ममध्ये बाकी काम करणाऱ्या सगळ्या कॅरेक्टर्सना कुठे ना कुठे काम सगळ्यांना मिळत मिळालं. होतं. सौरभ शुक्ला, अ, गजराज मग ॲड फिल्ममध्ये करायला लागला. जितेंद्र शास्त्री होते, निर्मल पांडे, सीमा बिश्वास सगळे कुठे ना कुठेतरी बिझी होत गेले. पण माझ्याकडे काम बिलकुल नव्हतं. तरी पण हट्ट नाही सोडलात. आता एक गोष्ट अशी आहे, की जेव्हा पॉकेटमध्ये पैसे नसतील आणि पोटामध्ये अन्न नसेल, तर त्याच्याकडे गमवायला काहीच नसतं. मिळवायला फक्त आभाळच असतं. तर ही गोष्ट मी लक्षात ठेवली होती. ही तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे. महेश भट्टने तुम्हाला स्वाभिमानमध्ये काम दिलं. हो. त्याचा सुद्धा काहीच फायदा नाही झाला. त्याचा फायदा सगळ्यात जास्त हा झाला, की अ, मला महेश भट भेटले. म्हणजे 4 वर्ष, 5 वर्ष नंतर त्यांनी असंच आपल्या घरी टीव्ही लावून बघितलं, की बघूया काय चाललंय आपल्या स्वाभिमानमध्ये. आणि ते माझं नशीब चांगलं होतं, की माझा सीन सुरू होता. तर त्यांनी फोन केला आपल्या प्रोडक्शनवाल्यांना आणि विचारलं, "अरे, हा अभिनेता कोण आहे, जो हा वाला रोल करतोय?" तर त्यांनी सांगितलं, की "या ॲक्टरचं नाव मनोज वाजपेयी आहे." "नाही, नाही, हा तर खूप चांगला ॲक्टर आहे." ते म्हणाले, याचा नंबर मला पाठवा." तर त्यांनी सांगितलं, "पेजरचा नंबर आहे." पेजर असायचा तुम्हाला आठवत असेल तर. तर पेजरवर मेसेज आला, "कॉल मी ऑन धिस नंबर महेश भट." तर मला वाटलं, की कोणीतरी आहे जो मला एकदम वेडा बनवतोय. आता काय बनवतं हे तर तुम्हाला समजलंच असेल. मग माझ्या डोक्यात एक विचार आला, की जर समजा कोणी बनवत नसेल आणि खरावाला असेल तर खूप मोठी गडबड होईल. तर मग मी फोन केला खाली जाऊन त्या पी-सी-ओवरून. तर ते भट साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, की "आता लगेच ये." आणि मी त्यांच्या घरी गेलो मग. आणि मग त्यानंतर त्यांनी मला त्या तमन्ना फिल्ममध्ये रोलसुद्धा दिला. पूजा भट प्रोडक्शनची पहिली फिल्म होती, ज्यात परेश रावलसुद्धा होते, मी होतो. पण एक कमालीचा किस्सा आहे. परेश रावलजींच्या डेट्सचा खूप घोळ होत होता. तर महेश भटजींनी मला जेव्हा माझं काम बघितलं स्वाभिमानमध्ये, तेव्हा मला बोलावलं होतं, की हा विचार करून, की परेश रावलजी कोणत्या कारणाने नाही करू शकले, तर मग हा रोल मी या मुलाकडनं करून घेईन. आणि खूप मला मान दिला, खूप धैर्य दिलं, हिंमत दिली आणि माहीत नाही त्यांना काय दिसलं माझ्यामध्ये. त्यांना असं वाटलं, की हा माणूस खूप त्रासलेला आहे. ते म्हणाले, "असं वाटतंय, की तुला शहर सोडून जावंसं वाटतंय." जी गोष्ट एकदम बरोबर होती. परंतु जाऊ नकोस अजिबात. तू असा ॲक्टर आहेस, की हे शहर तुला एवढं देईल, की तू कधी विचारसुद्धा नाही करू शकणार. मनोजजी, तुम्ही सगळी गोष्ट सांगितलीत. हो. पण मुख्य गोष्ट सोडून ती ही, की महेश भट साहेबांनी तुमच्यासाठी व्हिस्कीची बाटली उघडली होती. बघा, मी होतो एकदम छपरी. आम्ही लोकं ओल्ड माँक पिणारी माणसं. आणि ते सुद्धा मिलिटरी कॅन्टीनमधून कोणाकोणाला स्वस्तातली मिळते. हो, हां. स्वस्त दरामध्ये मिळायची ना, तर तिकडून आम्ही जुगाड करायचो. आणि त्यांनी माझ्यासमोर दुनियेतली सगळ्यात चांगली त्या काळातली स्कॉच ठेवली, ब्लू लेबल. आणि स्वतः ते तर अजिबात पीत नाहीत. त्यांनी सांगितलं, "हे बघ, मी तर पीत नाही." त्यांनी फक्त उघडली, असा वास घेतला आणि माझ्यासमोर ठेवली. म्हणाले, "मी आधी खूप प्यायचो मनोज. पिऊन-पिऊन खाली पडायचो, म्हणून आता सोडली.
आता ही तू पी. तर मी सांगितलं, की "सर मी पितो." तर प्यायलो, काहीच नाही झालं. 10 मिनिटं, 15 मिनिटं काहीच नाही झालं. मग बोलणं सुरू राहिलं. मग अजून टाकली आणि यावेळी जरा जास्त टाकली. कारण जर का जायला लागलं तर वाटलं थोडी चढेल, पण काहीच नाही झालं मला. तिसरा पण टाकला आणि ते स्वतःही सांगत होते, "हो, हो, पी, पी, पी ना." आणि तिसरा टाकला, आम्ही बोलतोय आणि भटसाहेब जेव्हा बोलतात तेव्हा कसे बोलतात माहिती आहे ना, किती एंगेजिंग करतात. पण एवढं असून देखील माझ्या डोक्यात हे होतं, की ही चढत का नाहीये मला? ही दारू फक्त बोलायला महाग आहे. अच्छा, या ब्लू लेबलची खास गोष्ट काय होती हे तुम्हाला जाणलं पाहिजे. ती चढतेच अर्ध्या तासानंतर. तोपर्यंत मी 4 पेग प्यायलो होतो आणि मला माहीत नव्हतं, की ही अर्ध्या तासानंतर चढणारी दारू आहे. जेव्हा ती चढली, त्यानंतर सगळ्यात आधी असं घडलं, की मला महेश भट दिसायचे बंद झाले. मग त्याच्यानंतर ते जे काही बोलत होते, ते मला असं वाटलं, की मी स्वप्न बघतोय आणि कोणी एक माणूस वॉव, वॉव, वॉव. तर तो खूप कमालीचा किस्सा होता. हो, आणि अशाच प्रकारे सत्या, हो, ज्याच्यात आपण भिकू म्हात्रेची चर्चा बघितली, हो. आपण काही शॉट्स पण बघितले, की एवढी लोकांना पसंत पडली. त्या फिल्ममध्ये तुम्ही हिरो बनणार होते का? हो, म्हणजे आधी काय झालं, की एक दौड फिल्ममध्ये परेश रावलजींबरोबर 3-4 त्यांचे हेंचमॅन होते. तर त्याकरता बोलावलं होतं मला आणि राम गोपाळ वर्माजींनी मला विचारलं, की "तू काय-काय केलंयस तू?" तर मी सांगितलं, की "मी ती स्वाभिमान नावाची एक सीरीज करतोय, सीरियल करतोय दूरदर्शनवर." ते आणि पहिले मी ती बँडेड क्वीन केली होती. तर त्यांनी विचारलं, "बँडेड क्वीनमध्ये कोणता रोल केला?" ती तर माझी फेव्हरेट फिल्म आहे. मला शेखर कपूरची ती फिल्म बघून मला अशी जाणीव झाली आहे, की मला त्याच्यापेक्षा चांगली फिल्म बनवायची आहे, कोणत्याही परिस्थितीत. नाहीतर मी डायरेक्टर नाहीये. तर मी म्हटलं, "सर, मी त्यात मानसिंगचा रोल केला होता." तर त्यांनी विचारलं, "तू मानसिंगचा रोल केला होता?" मी म्हटलं, "हो." "तू तर खूपच यंग वाटतोस." तर मी म्हटलं, "हो, त्यात बऱ्यापैकी मेकअप केला होता." ते लिटरली त्यांच्या सीटवरनं उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, की "तू हा वाला रोल अजिबात नाही करायचा, ज्यासाठी तू आलायस इथे. यासाठी तुला ₹35,000 मिळतील, बाकी काही नाही मिळणार. त्या वाल्यामध्ये मी तुला मेन रोलमध्ये घेणार आहे आणि तू आत्ताच्या आत्ता जेवढी कामं तुझी चालू आहे, ती बंद कर. तो रोल तू करणार आहेस आणि ते म्हणजे त्या स्क्रिप्टचं काम चालू आहे." आणि मग माझ्या डोक्यात आलं, की या मुंबई शहरात अशी मोठी-मोठी वचनं तर बऱ्याच जणांनी दिली. पण काही झालं तर नाही. पण हे एक वचन आहे, जे रामगोपाळ वर्मा करतायत. तर मी म्हटलं, "नाही सर, ते 35,000 वालं काम द्या मला आधी." त्यानंतर दुसरी जेव्हा होईल, तेव्हा मी ती सुद्धा करीन सर. पण मला हे माहीत नव्हतं, की तो माणूस एवढा सीरियस होता या गोष्टीला घेऊन, की त्यांना मुंबई माफिया फिल्म बनवायची होती. मला ते मेन रोलमध्ये घेत होते. मग अनुराग कश्यपला घेऊन गेलो मी, सौरभ शुक्ला आले. सगळ्यांनी लिहायला सुरुवात केली. तर नंतर असं कळलं, की ते असे म्हणाले, की "यार, मी हा हिरोवाला जो रोल आहे, तो दुसरा कोणाला तरी देईन आणि या दुसऱ्या रोलसाठी मला ॲक्टर हवाय, तो तू कर." मला इतकं वाईट वाटलं होतं ना त्या दिवशी सांगू नाही शकत. मला वाटलं, की यार परत तो ॲक्टिंगवाला रोल म्हणजे बस झालं आता. माझं करिअर आता एवढंच राहणार आहे बहुतेक. पण मला माहीत नव्हतं, की भिकू म्हात्रे जो आहे, माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य बदलायला आलेलं आहे. माझं पूर्ण करिअर बदलून गेलं होतं त्यानंतर. यात काहीच शंका नाही, की लोकांनी तुम्हाला हो. खूप पसंत केलं. पण ते करताना तुम्हालाही काही अडचण आली नसेल. बिहारमध्ये ज्या गावामध्ये तुम्ही राहत होतात, तुम्ही सुद्धा एक गँग बनवून फिरायचात. ते जे 12वी नंतर जे बोर्डानंतर मी निघू नाही शकलो रजतजी तिकडनं. तर करायला काहीच नव्हतं तिथे. थिएटर नव्हतं, ड्रामा पण नव्हता आणि मी काही करून जे इंटरचा जो आहे तो पूर्ण कोर्स करत होतो कॉलेजमध्ये. अजिबात मनापासून करत नव्हतो. तेव्हा भरपूर मित्र भेटले मला. त्यानंतर मला खूप मजा यायला लागली होती. ती स्ट्रीट फाईट, ती गँग बनवून चालणं, त्या फिल्म बघायला जायचं. ते तिकडे जाऊन त्या गल्लीतल्या गुंडाला भिडायचं, त्या तिकडच्या गुंडाला भिडायचं. तर तसं आयुष्य मी खूपच जवळून पाहिलंय आणि खूप मोठमोठ्या क्रिमिनल्सना मी तिकडच्या पाहिलंय. कदाचित ते माझा तो भिकू म्हात्रेचा जो काही परफॉर्मन्स आहे, तो शक्य फक्त याच कारणामुळे झाला, कारण मी त्याचं आयुष्य अगदी जवळून पाहिलं होतं. आणि भिकू म्हात्रे अ, मुंबईचा माफिया किंग होता. परंतु पूर्णच्या पूर्ण रेफरन्स मी घेतला होता. आमच्या बेतिया शहराच्या एक मोठ्या क्रिमिनलचा. तो सुद्धा कलरफुल हेअर घालायचा.
शर्ट घालायचा आणि खाली बनियान घालायचा आणि वर शर्टाची बटणं उघडी ठेवायचा. तर ते जे पूर्ण आयुष्य होतं, ते माझ्या कामात आलं. त्याने माझं करियर बनलं. पण हा निगेटिव्ह रोल्सचा चांगल्या प्रकारे सगळं सुरू होतं आणि मग तुम्ही हो. अक्समध्ये अमिताभ बच्चन बरोबर एक रोल हो, केलात. त्यात अमिताभ बच्चनजींबरोबर मला जेव्हा तो रोल मिळाला, 6 महिने लावले होते मी तयार होण्यासाठी, राघवनसाठी. माझ्या हिशोबाने पहिला जो बॅटमनचा जोकर माहिती आहे तुम्हाला? जो पहिला जोकर होता, तो आम्ही लोकांनी केला होता अक्समध्ये. तुम्ही तर एकदम मुरलेले खलनायक बनला होतात. फिल्म इंडस्ट्रीला वाटायचा एक चांगला विलन आला आहे. हो. पण तुम्ही तुमच्या हट्टावर कायम राहिलात, की नाही आता निगेटिव्ह रोल नाही नाही करणार? बघा ते निगेटिव्ह रोलच्या नावाखाली विलन बनवायचे. कशात तरी आमिर खान मारतोय, कशात तरी शाहरुख मारतोय, कधी सलमान मारतोय. तर मी म्हणालो, "अरे यार, हे हे मला नाही जमणार." हे याच्यापेक्षा मला कॅरेक्टर ओरिएंटेड रोल करायची गरज होती. आणि विलन असा पण नको वाटायला, की तो मंगळ ग्रहावरून आला असेल. पण अशा प्रकारचे रोल मिळाले नाही, तुम्ही केले नाहीत आणि 7 वर्ष रिकामे बसून हो, राहिलात. नाही रिकामा नाही बसलो. काही काही कामं केली. खूप चांगली कामं नव्हती, पण काही-काही चांगली कामं केली. जसं की स्वामी एक चांगला चित्रपट केला होता. 10 तोला खूप चांगला चित्रपट होता. ॲसिड फॅक्टरी नावाचा चित्रपट केलेला. तो देखील एक चांगला चित्रपट होता ज्यामध्ये आता मी तुम्हाला हो. तसल्याच चित्रपटांची नावं हां. ऐकवतो. फरेब हो, नाही चालला, हो. बेवफा सगळेच आपटले. नाही हो, चालला, इंतकाम पण नाही हो, चालला. त्यानंतर मनी है तो हनी है, हो. ॲसिड फॅक्टरी, जेल हे सगळे चित्रपट आले आणि गेले. गेले पण. पण यामुळे असं झालं, की माझ्या घरातलं जे अन्न आहे, ते शिजत राहिलं. ते काही चित्रपट होते. ते त्यांनी येऊन मला कुठे ना कुठे जे वाईट दिवस होते, त्या वाईट दिवसात देखील मला अ, अ, वाईटपणाची जाणीव होऊ नये, यासाठी या चित्रपटांनी मदत केली. पण रजतजी मला एक गोष्ट नक्की ठाऊक होती, की यार मला काम तर येतं. मला फक्त एक रोल हवा आहे आणि माहीत नाही तो रोल मला कधी मिळेल ते. ज्या दिवशी तो रोल मिळेल तेव्हा मी परत येईन आणि तो रोल होता राजनीतीमध्ये जे प्रकाश झाजींनी मला दिला होता. ते जिस दिन करारा जवाब मिलेगा प्रोमो सुरू झाला, त्या दिवसानंतर माझ्याकडे पुन्हा कामच काम येत राहिलं. पण तुमचं तर म्हणणं होतं, की निगेटिव्ह रोल नाही हो. करणार. मग राजनीतीमध्ये निगेटिव्ह रोल केला. मग सरदार खानचा रोल गँग्स ऑफ वासेपूरमध्ये. नाही निगेटिव्ह म्हणजे तसा निगेटिव्ह ठीक आहे. ज्याची स्वतःची कहाणी आहे. तर एक विलन असेल तर तो सुरुवातीपासूनच डागा आज आज मैं तेरा खून पी जाऊंगा. तर हे अशा प्रकारचे रोल किंवा मला मग आज नको होते. सोना कहाँ उतरेगा? हो, सोना कहाँ उतरेगा? आज सोना मड आयलंड पे उतरेगा. असे काहीतरी. तर अशा प्रकारचे रोल मला करायचे नव्हते. तर हे हे असे निगेटिव्ह रोल आहेत जे राजनीतीबद्दल तुम्ही बोलताय. मी याला निगेटिव्ह नाही मानत. त्यामध्ये 2 कुटुंबांची लढाई होती आणि मी एका कुटुंबातला मोठा मुलगा होतो. दुसऱ्या कुटुंबातला मोठा मुलगा अर्जुन रामपाल आणि छोटा मुलगा रणवीर कपूर होता. तर ही त्या 2 कुटुंबांमधली लढाई होती. त्यात बरोबर कोण आहे, चुकीचं कोण आहे हे सांगणं खूप कठीण होतं. या प्रकारचे रोल जेव्हा मला मिळायचे ना, तेव्हा मला खूप मजा यायची हे करायला. तर सरदार खानचा रोल कसा मिळाला? अनुराग कश्यप मी आणि त्यांनी जे आहे आमच्यात बोलणं बंद केलं होतं, कारण आमच्यामध्ये भांडण झालं होतं. आम्ही बोलत नव्हतो, मतभेद झाले होते काही. तर त्याचाच फोन आला होता रात्री 10 वाजता, की "तुम्ही माझ्यासोबत काम कराल का?" आणि तेही 10 वर्षांनंतर. तर मी म्हटलं, "का नाही?" तर म्हणाला, "माझ्याकडे स्क्रिप्ट आहे, तुम्ही कधी हे वाचाल?" मी म्हणालो, "तू एक काम कर, तुझी गाडी पाठव, माझा ड्रायव्हर तर गेलाय. मी आताच तुझ्या ऑफिसमध्ये येतो." आणि मी गेलो आणि त्याने वाचायला सुरुवात केली. त्याचा असिस्टंटही बसला होता. मला अर्ध्यातच असं वाटलं, की मी ही फिल्म करतोय. तर मी म्हणालो, की "तू रेड वाईन मागव." तर तो म्हणाला, "तुम्ही तुम्ही पूर्ण वाचून तर घ्या. पूर्ण वाचून तर होऊ द्या, मग आपण करूया." मी म्हटलं, "नाही, नाही, आत्ताच मागव." त्याने मागवलं आणि तो मुलगा गेला आणायला आणि हा वाचत राहिला. मग मी त्याला विचारलं, "तू हा बनवणार आहे कसा? ते सांग. कसा बनवणार आहेस तू?" तर म्हणाला, "ही ना माझ्यासाठी एक कमर्शियल फिल्म आहे आणि सरदार खान माझ्या फिल्मचा या पार्ट 1चा हिरो आहे. तर आणि माझा हिरो एकदम वेगळा असला पाहिजे. मी ज्या प्रकारे कमर्शियल चित्रपटांकडे बघतो तसा असला पाहिजे." मी म्हणालो, "कसा?" तर तो म्हणाला, "आडवा-तिडवा, सामान्य माणसासारखाच." तर मी म्हटलं, "ठीक आहे." मग पुढच्या वेळेला जेव्हा तो भेटला तेव्हा मी म्हटलं, "केस काप माझे अनुराग." तर मग तो म्हणाला, "ठीक आहे." आणि केस कापायला सुरुवात केली. तर जे केस कापायला आले होते ते बार्बर थांबलेच नाही. मी म्हटलं, "ओ भाऊ झालं, बस झालं आता." तर म्हणाले, "नाही, नाही, आता नाही, करत राहा, करत राहा." असं म्हणून आता काहीच नाही राहिले. सगळेच. तर
अशा पद्धतीने सरदार खानचा लूक ठरवला होता आम्ही लोकांनी. आणि त्या रोलमध्ये त्या शिव्या होत्या त्याची चर्चा खूप जास्त होती. माझ्या माझ्या आयुष्याचा हा त्रासदायक भाग आहे, की मी जेव्हा चांगलं काही बोलतो तेव्हा कोणीच वाह-वाह करत नाही आणि जेव्हा शिव्या देतो तेव्हा सगळेच कौतुक करतात. कोणीतरी सांगितलं, की आता शिव्या डायलॉग रायटरच्या नव्हत्या, मनोज वाजपेयीच्या स्वतःच्या होत्या. हो, भरपूर साऱ्या. खूप साऱ्या. ते जो जीता वही सिकंदरच्या नंतर आणि मग ते मला वाटलं, की यार हा सीन इथे नाही संपला पाहिजे. सीन जो आहे तो सीन चांगल्या प्रकारेच कन्क्लूड झाला पाहिजे. तर मग मी इम्प्रोव्हाईज केला आणि मी जेव्हा इम्प्रोव्हाईज केलं तेव्हा तिथे डॉक्टर बसला होता. तो हसता-हसता तिथेच पडला. तो म्हणाला, "यार मनोज असं बोलू शकतो तर मग मी का नाही बोलू शकत?" तर मग डायरेक्टरने सांगितलं, की "हे बघा तुम्हाला जर मिळत असेल संधी आणि ते बरोबर आहे शिवी देणं, तर मग द्या तुम्ही." मग त्याने सुद्धा ट्राय केलं. तर त्याने जेव्हा ट्राय केलं तेव्हा डायरेक्टरने तो सीन तिथेच थांबवला. इट इस नॉट वर्किंग. त्याने दिलेल्या शिव्या चांगल्या वाटतायत. आपण जसं नेहमीच्या आयुष्यात ते म्हणतात ना, वागत असतो. प्रयत्न हाच असतो, की आम्ही ती गोष्ट पडद्यावर घेऊन येऊ. पण शिवी जी आहे, ती आपण उगाचच कोणाला देत नाही. कितीतरी वेळा शिव्या स्वतःच लिहिलेल्या असतात त्याही आपण काढून टाकतो, की बाबा याशिवाय सुद्धा चालू शकतं. नाही इथे शिवी हवी आहे, कारण ज्या प्रकारचं कॅरेक्टर आहे आणि ज्या प्रकारची सिच्युएशन आहे, इथे शिवी असणार. तिथे आम्ही मोरॅलिटी घेऊन येऊ शकत नाही. कारण उद्या बघितलं तर Twitterवर लोकं कसे लागलेलेच असतात आणि Twitterवर रोज शिव्या देतात लोकं. मग फिल्ममध्ये शिव्या द्यायला एवढा त्रास का आहे? असं तर नाहीये की Twitterवर ज्या शिव्या देतात त्यांचा सत्कार होऊ शकतो म्हणून? असं तर नाहीये ना? एकदम बरोबर बोललात तुम्ही. जनतेपैकी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? गँग्स ऑफ वासेपूर त्यात तुमचा एक मुनादी खूप फेमस झालेला. सर तो नाही का हजरात, हजरात, हजरात वाला? सर प्लीज आम्हाला एकदा तो डायलॉग ऐकवा ना. त्यामध्ये एक शिवी आहे, पण मी त्याच्या सकटच बोलेन. बाकी तुम्ही म्यूट करून ऐका हां. काय हे? ओके. हजरात हजरात हजरात, बड़े अफसोस के साथ ये सूचित किया जाता है कि कल रात वासेपुर की एक लड़की को अगवा कर लिया गया है। हजरात, अगले 24 घंटे में लड़की अपने घर नहीं पहुंची तो पूरे इलाके में इतना बम मारेंगे कि इलाका धुआं धुआं हो जाएगा और रामाधीर सिंह के पूरे खानदान से का नाच नचाएंगे। हजरात